नमस्कार, मी पूर्वी भावे. एबीपी माझाच्या 0 आवर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आज आपण विश्लेषण करणार आहोत मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या वादळाचं, त्यानिमित्त फ्रंट फूटवरती आलेल्या महायुती सरकारचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाचं. क्षणाक्षणाला चित्र बदलतंय, मिनिटा मिनिटाला वादळ मुंबईकडे सरकतंय. प्रत्येक टप्प्यावरती नेमकं काय काय घडलंय, कोण कोण काय म्हणालंय, या प्रत्येक घटनेच्या खोलात आपण शिरणार आहोत. सुरुवात करूया मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या वादळानं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा तरुण मुंबईच्या वेशीवर पोहोचलेत. काल सकाळी अंतरवाली सराटीतून निघत असतानाच मुंबई पोलिसांनी आंदोलनाला घातलेल्या अटी शर्तींचा मनोज जरांगेंनी समाचार घेतला. काल रात्री उशिरा जरांगे शिवनेरीला मुक्कामी पोहोचले. भल्या पहाटे त्यांनी गड चढायला सुरुवात केली. गडावरती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि नंतर पत्रकारांशी संवाद साधला आणि आपल्या मराठवाडी स्टाईलमध्ये त्यांनी पुन्हा एकदा सरकारवरती टीका केली. मुंबईत पोहोचणारच असा निर्धार करत त्यांनी शिवनेरी किल्ला सोडला आणि व्हाया जुन्नर मुंबईकडे कूच केली. त्यानंतर आझाद मैदानातल्या आंदोलनाची तयारी आणि जरांगेंनी मुंबई पोलिसांना दिलेलं हमीपत्र, या घडामोडी घडत असतानाच दुसऱ्या बाजूला सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला. इतके दिवस सावध पाऊल टाकणारं भाजप आज एकदम फ्रंट फूटवरती आलेलं दिसलं. मराठा समाजाला आरक्षण देणारं एकमेव सरकार ते म्हणजे फडणवीसांचं पहिलं सरकार. फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे सगळे सवाल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना का विचारत नाहीयेत, असे मुद्दे मांडत भाजपने जोरदार बॅटिंग केली. त्याचवेळी मनोज जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनीही एक पाऊल पुढे टाकलं. आणि तिकडे तिसरी महत्त्वाची घटना घडली. सगळ्यात महत्त्वाची घटना ती म्हणजे नागपुरात पार पडलेली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक आणि त्यानंतर महासंघानं केलेली साखळी उपोषणाची घोषणा. आता या तीन घडामोडींच्या आजूबाजूला आज दिवसभरामध्ये इतर अनेक घटना घडल्या आहेत, त्याचंही विश्लेषण आपण करूयात. पण सुरुवात करूयात मनोज जरांगेंच्या एका वक्तव्यानं. दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे. अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं. आणखी ना हातात आहे तुमच्या, असं काय नाही. मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा. तर मनोज जरांगे पाटलांच्या याच वक्तव्यावरती आजचा आपला पहिला प्रश्न आहे आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात आजचा प्रश्न. आजचा आपला प्रश्न आहे, मराठा आंदोलनाला एका दिवसाची वेळ म्हणजे चेष्टा, मनोज जरांगेंचा आरोप पटतो का, होय किंवा नाही, असे दोन पर्याय आहेत आणि अर्थातच तुमच्या मतांची, तुमच्या उत्तरांची आम्हाला प्रतीक्षा आहे. राज्य सरकारच्या ज्या अटी शर्तींमुळे जरांगे पाटील चिडलेत त्यातली सर्वात महत्त्वाची अट आहे ती आंदोलन एकाच दिवसात संपवण्याची. मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एकावेळी फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यावरूनच त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. एका दिवसाची परवानगी जाणून बुजून देण्यात आल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. दरम्यान शनिवार, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी मिळणार नाही हे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे जरांगेंना उद्या म्हणजे शुक्रवारी एकच दिवस आझाद मैदानामध्ये आंदोलन करावं लागणार आहे. आता एका दिवसात आंदोलन कसं करणार असा सवाल जरांगेंनी राज्य सरकारला केलाय. जरांगे आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय, पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यामुळे नियमानुसार जरांगेंना उद्यानंतर सलग आंदोलन करताच येणार नाही आणि त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असेल हाही एक मोठा प्रश्न आहे. पण काहीही झालं तरी आता माघार नाही असा निर्धार मात्र जरांगेंनी केलाय. एक दिवस बसाल आणि परवाच मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ द्या. एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाब ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून. असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं?
मग करा तुम्ही 1 दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून. कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब. हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही. गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही असा निर्धार बोलून दाखवत मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर दाखल झालेत आणि याच प्रवासादरम्यान त्यांनी आझाद मैदानातल्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांना हमीपत्रही दिलंय. आता या हमीपत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय हे पाहण्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. तर जरांगेंचं हमीपत्र, त्यामध्ये काय काय आपण बघतोय. धरणं निदर्शनं सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेतच करू असं हमीपत्र जरांगेंनी दिलंय. आंदोलनाची संख्या दिलेल्या मर्यादेतच असेल असंही त्यांनी मान्य केलेलं आहे. धरणं निदर्शनं सभा ठरलेल्या ठिकाणीच होतील हे सुद्धा या हमीपत्रात मान्य करण्यात आलंय. आंदोलनामध्ये काठ्या, बंदूक, भाले, तलवारी वापरल्या जाणार नाहीत. आंदोलनामध्ये कुणीही चिथावणीखोर भाषा वापरणार नाही असं सुद्धा या हमीपत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, शासकीय कर्मचाऱ्यांवरती हल्ला, जाळपोळ अशा कृती करणार नाही. कोणत्याही धर्माचा अपमान करणार नाही. प्रार्थना स्थळाला धक्का पोहोचवणार नाही. ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा घोडे, हत्ती, उंट, कोंबड्या आंदोलनाच्या ठिकाणी आणणार नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आज शिवनेरीच्या पायथ्याशी आरक्षणासाठी आंदोलनाचा इरादा पक्का केला. आपल्या मागण्या मान्य करण्याचं मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आणि मोठ्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांसह ते मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी मनोज जरांगेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ग्रामस्थ आणि मराठा समर्थकांनी फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली. पावसाची रिपरिप सुरू असतानाही नागरिकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरून जरांगेंना पाठिंबा दाखवला. एकीकडे मराठा आंदोलकांचा उत्साह दिसत असताना एक दुर्दैवी घटना मात्र घडली. जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी झालेले मराठा कार्यकर्ते सतीश देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते केसच्या वरप गावचे रहिवासी होते. या दुर्दैवी घटनेबद्दल जरांगेंनी दुःख व्यक्त केलं. त्यांच्या भावाची भेट घेऊन त्यांनी सांत्वन देखील केलं. यावेळी सतीश देशमुखांच्या भावाला अश्रू अनावर झाले होते. असं झोडपत आले मोटरसायकल माझी लेकरं. फडणवीस साहेबांनी याची खरंच दखल घ्यायला पाहिजे. मला आता का माहिती कळाली की आमच्या एका बांधवाला देशमुख म्हणून पुण्याचे प्रवासात असताना त्यांना काय दम छाटला आणि अटॅक आलाय म्हणून अशी माहिती मिळाली. मग याला जबाबदार फडणवीस साहेब आहे. तुम्ही जर दिलं तर आमचे बळी जाणार नाही. तुम्ही आणखीन आता 2 बळी घेतले. आमचे 2 बळी घेतले. लातूरला पण एक असंच झालंय परवा. आणि आज पण आत्ताची माहिती मिळाली की ती आमच्या भावाला एका देशमुख भैयाच्या भावाला, व्यंकट भैयाच्या, बहुतेक व्यंकटचा भैयाचा भाऊ होते ते, त्यांना असं काहीतरी. आता ती माहिती का हॉस्पिटलला येते. आता मराठा आरक्षणाच्या मागणीचा आवाज आणखीन बुलंद करणारे मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहेत. पण जरांगे पाटील मुंबई पोहोचण्याआधीच मराठा आंदोलक आज सकाळपासूनच गटागटाने आझाद मैदानामध्ये दाखल झाले. जरांगे आझाद मैदानावरती दाखल होण्याआधीच तिथे हळूहळू मराठा आंदोलकांची गर्दी जमू लागली आहे. शेकडो मराठा समर्थकांकडनं घोषणाबाजी करण्यात येते. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान न सोडण्याचा चंगच आंदोलकांनी बांधलाय. दरम्यान आज दुपारी मुंबईत पावसाची हजेरीही पाहायला मिळाली. संध्याकाळपर्यंत मैदानामध्ये अनेक ठिकाणी चिखल झाला होता. त्यावरच खडी, वाळू टाकण्यात आली. पण त्या परिस्थितीतही आझाद मैदानामध्ये मराठा कार्यकर्त्यांची गर्दीच पाहायला मिळाली. मराठा आंदोलकांची आझाद मैदानात हळूहळू वाढणारी गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुसरीकडे यंत्रणाही सतर्क झाली आहे. सेंट्रल रिझर्व्ह फोर्सची एक तुकडी आणि रॅपिड ॲक्शन फोर्स आझाद मैदान परिसरात तैनात करण्यात आली आहे. आता या सर्व घडामोडींदरम्यान सरकारने 9 तासासाठी परवानगी दिलेल्या आझाद मैदानातील जागेची मराठा आंदोलन संयोजक वीरेंद्र पवारांनी पाहणी केली. पाहूया. मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये मराठा तरुणांनी आजपासूनच यायला सुरुवात केली आणि मैदान भरायला सुरुवात झाली आहे. मैदानावरती एकीकडे संयोजक तयारी करत होते आणि त्याचवेळी मनोज जरांगेंचा ताफाही पुढे सरकत होता.
त्यांनी जुन्नरमधनं बाहेर पडताच एबीपी माझाशी संवाद साधला आणि त्यात जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली आणि यावेळी तर थेट मुख्यमंत्र्यांचं कर्तृत्वच काय आहे असा सवालही त्यांनी केलाय. धनगराचा पार कार्यक्रम लावून टाकला, आरक्षणाचा, शेतकऱ्याचं सगळं वासुदेव केला, मायक्रो ओबीसीचा देवारा केला, दलित मुस्लिमाचं वाटोळं केलं सगळं, त्या लिंगायत समाजाचं आरक्षणाचं वाटोळं झालं सगळं, काही समाजाच्या आरक्षणाचा देवारा झालाय. लाडक्या बहिणीचा तसा कार्यक्रम काय करतो तो बाबा, एक करतो आहे बाबा फोडाफोडी करून फक्त सत्ता घेणे, दुसरं तर करतो तो काय नाही, कोणी सुखी नाही. फडणवीस साहेबांच्या लक्षातच आहे ना आपल्याविषयी किती चीड निर्माण व्हायला लागली. काही जणांचे ऐकून त्यांचे 4-2 जण तिथले बसलेले कान भरी दे आणि त्यानुसार ते वागत. तर अशा पद्धतीचे टीकेचे बाण मनोज जरांगे पाटील यांनी सोडले. दरम्यान आज गणेश दर्शनांच्या लगबगीची गर्दी पाहायला मिळत होती, पण तरी सुद्धा महायुती सरकारच्या प्रमुखांपासून बड्या नेत्यांपर्यंत प्रत्येकाने आपली भूमिका ठसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. किंवा मी तर म्हणेन इतके दिवस थोडी सावध पावलं टाकणाऱ्या भाजपनं एकदम फ्रंट फूटवरती बॅटिंगला सुरुवात केली. अर्थात त्यालाही कारण मनोज जरांगे पाटीलच आहे. जरांगे पाटलांनी आधीच पहिल्या मिनिटापासून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे जरांगेंना प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात मराठा समाज दुखावला जाऊ नये म्हणून भाजपची भूमिका अतिशय सावध होती. पण आज मात्र भाजपने आपली लाईन एकदम क्लिअर केली आणि ती लाईन म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देणारं एकमेव सरकार ते म्हणजे फडणवीसांचं पहिलं सरकार. मराठा समाजासाठीच्या महामंडळांना भरघोस निधी देणारं सरकार ते म्हणजे फडणवीसांचं पहिलं सरकार आणि आताचं महायुती सरकार. आणि हे ठसवत असतानाच शरद पवारांनी 5 दशकांमध्ये मराठा समाजासाठी आरक्षणाचा विषय का सोडवला नाही असाही सवाल केला. 15 वर्षांच्या आघाडी सरकारमध्ये आरक्षण का दिलं नाही असे प्रश्नही भाजप नेत्यांनी केले. फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवण्यात यश का आलं नाही असे अनेक सवाल भाजपने उपस्थित केले. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस असे बॅनर्सही मुंबईत झळकवण्यात आले आहेत. दरम्यान दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कायदेशीर आंदोलनाला कोणाचाही विरोध नाही हेही आज स्पष्ट केले. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही. त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू, लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू. एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलेही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये. मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का 15 वर्ष डिफंक्ट होतं? 15 वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना. मी ते उभं केलं. शिक्षणाच्या योजना, त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना, वसतिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना, सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत. त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलं आहे. एकंदरीतच मराठा आरक्षणावरनं राज्यामध्ये वातावरण चांगलंच तापत चाललंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि त्यावरनं भाजपच्या नेत्यांनी विरोधकांना कोंडीत पकडलंय. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती हल्लाबोल केला. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांची पाठराखण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण आता त्यांनाच टार्गेट करण्यात येत आहे. ते मराठा समाजाचे नाही, ती त्यांची चूक आहे का असा सवाल बावनकुळेंनी केलाय. दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी आरक्षण विरोधी भूमिका घेणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही जरांगेंनी जाब विचारावा अशी भूमिका घेतली आहे. माननीय शरद पवार साहेब किंवा माननीय आमचे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा माननीय काँग्रेसचे काही नेते असतील, उद्धव ठाकरे आपले बाळासाहेब थोरातजी असतील किंवा अशोक आपले हे सुशीलकुमार शिंदे असतील किंवा या ठिकाणी नाना पटोले आहेत, त्यांचे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे,
राहुल गांधी एकीकडे देशामध्ये ओबीसीचं आरक्षण कायम ठेवा, जनगणना करा ओबीसीची, असा त्या ठिकाणी पिछडी जाती वारंवार त्यावर राजकारण करतात. आणि इकडे मात्र जी ओबीसी 18 पगड जाती मागासवर्गीय समाज जो आहे, या समाजामधून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या ही भूमिकेला समर्थन करतात आहे. हे मात्र मला या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे. 2019ला निवडणुकीनंतर ज्या उद्धव ठाकरेंनी, शरद पवारांनी विश्वासघातानं महाराष्ट्र सरकार स्थापन केलं आहे, उद्धव ठाकरेंनी विशेष करून भाजपाच्या पाडीत खंजीर खुपसला. आता त्यांचे नेते शरद पवार होते ना, 2.5 वर्षामध्ये मिळालं 16% आरक्षण त्यांनी घालवलं. त्यांना पराजित करायला लावा ना. त्याच्याबद्दल खरं जरंगे पाटलांनी मला वाटतं अधिक प्रभावीपणे मांडलं पाहिजे. आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण ज्यावेळी दिलं त्यावेळी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. त्यामुळं त्याच्यात त्यांचा पाठिंबा होताच ना, म्हणून 10% आरक्षण उपलब्ध मिळालं आणि आपण ते टिकवलंय. भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणावरनं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरती असा हल्लाबोल केला आणि त्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय, तेही आपण पाहूया. कोणीही गप्प नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात वारंवार आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. आज सत्तेवरती गेल्या 10 ते 11 वर्षापासून, त्याच्या आधी आपण आहात. आपल्या अध्यक्षतेखाली समिती आहे. केंद्रामध्ये 10 वर्ष नरेंद्र मोदी आहेत. हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे मोठ्या प्रमाणात. नरेंद्र मोदी काय करत आहेत? आश्वासनं देत फिरत आहेत, लोकांना टोप्या घालत फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस नाही म्हटलं तरी 5 वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री आहेत ना. तुम्ही प्रत्येक वेळा दुसऱ्यावरती, म्हणजे हे खापर तुम्ही पंडित नेहरूंवरती पण फोडू शकत नाही. आणि आता जाऊयात नागपुरात. तिथं आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. त्यात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महासंघानं साखळी उपोषणाचा निर्धार केलाय. राज्य सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय बेमुदत साखळी उपोषण सोडणार नाही असा निश्चय राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज केला. ओबीसी प्रवर्गामध्ये आधीच 350 जाती आहेत. त्यात आता मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण शक्य नाही अशी भूमिका ओबीसी महासंघानं घेतली आहे. नागपुरातल्या संविधान चौकामध्ये शनिवारपासून उपोषणाला सुरुवात करू असंही त्यांनी जाहीर करून टाकलंय. दुसरीकडे पुण्यातही ओबीसी नेते आक्रमक झाले होते. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये ओबीसी आरक्षित जागांपैकी जवळपास 50% जागा कुणबी समाजाकडेच जातात असा दावा करत ओबीसी कार्यकर्त्यांनी आज ओबीसी नेत्यांकडे महत्त्वाची मागणी केली. ती म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये कुणबी आणि मराठा कुणबी यांना ओबीसी यादीतून वगळण्याची. खरं तर गेल्या वेळी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणं केली तेव्हा राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला होता. दोन्ही समाजांकडनं आंदोलनं, मोर्चे, उपोषणंही महाराष्ट्रानं पाहिली होती. आणि आताही राष्ट्रीय ओबीसी महासंघानं तशीच भूमिका घेतली आहे. किंबहुना त्यांनी घोषणाही केली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखीन वाढू शकते. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि ज्यांच्याकडे पुरावे नाही त्याला कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही. या बाबीवरती, या आश्वासनावरती आताचं जे सरकार आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब करावं आणि आम्हाला विश्वास द्यावा की आम्ही भविष्यातसुद्धा याला धक्का लागू देणार नाही. हे त्यांच्या नजरेत आणून देण्याकरिता आणि त्यांच्याकडनं एकदा पुन्हा त्याच मागणीवरती शिक्कामोर्तब करण्याकरिता आम्ही हे आंदोलनाची नागपूर येथून सुरुवात करत आहोत. पुढे हे आंदोलन असं जिल्ह्यामध्ये पसरत जाईल आणि मग वेळ आली तर आम्हीसुद्धा मुंबईकडे एक दिवस कूच करू. आणि मनोज जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीच्या विरोधात ओबीसी महासंघ असा आक्रमक झालाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मोठं वक्तव्य केलंय. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाचा हिताचा विचार शासन करेल, कुणावर अन्याय करून कुणाला काही देणार नाही अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले आहेत सांगावं कोणी सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय
म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटले आहेत. बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत. तर आजच्या मुद्द्यावरती आणि घडलेल्या अनेक घडामोडींवरती तुम्ही असंख्य प्रतिक्रिया आम्हाला दिलेल्या आहेत. त्या पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरकडे. आजचा प्रश्न होता, मराठा आंदोलनाला एका दिवसाची वेळ म्हणजे चेष्टा. मनोज जरांगेंचा आरोप पटतो का? आणि या अनुषंगाने तुमच्या आलेल्या प्रतिक्रिया आता आपण पाहूयात. एक्सवरनं प्रतिक्रिया दिली आहे व्ही मुंढे यांनी. मराठा आरक्षण हा खूप गंभीर विषय आहे. आंदोलनाला दिलेला वेळ पुरेसा नाही. ही एक प्रकारे चेष्टाच म्हणता येईल. एक्सपोस्टवरती पुढची प्रतिक्रिया आहे संजय साबळे यांची. जात आरक्षण केंद्र सरकार, सुप्रीम कोर्ट आणि संसदेचा विषय. ही आपली जबाबदारी नाही, म्हणून सर्व मंत्री साहेब, दादा, काका, ताई निश्चिंत आहेत. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अक्षय काळे यांची आहे. आधी मनाई, नंतर एक दिवसाची परवानगी. या गोष्टी नक्कीच थट्टा केल्यासारख्याच म्हणाव्या लागतील. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया बघूयात. सर्वाधिक काळ देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस आणि पवारांनी आरक्षण का नाही दिलं? सत्या यांनी हा प्रश्न विचारलाय. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया प्रशांत शिंदे यांची आहे. राजकीय सभा घेण्यासाठी आझाद मैदानात परवानगी मिळते आणि इथे मराठा समाज लोकशाही मार्गाने उपोषण करतोय आणि सरकार परवानगी देत नाही. लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न सरकार करतंय. इंस्टाग्रामवरनं सुरेश मोटे यांची प्रतिक्रिया आहे. समाजाच्या मागण्यांना न्याय देणं हे सरकारचं काम आहे. इंस्टाग्रामवरचीच पुढची प्रतिक्रिया दिनेश काळे यांची. विषय एक दिवसाचा नाही आहे, पण मुंबईची अंतर्गत आणि संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया तेजस कोरे यांची आहे. जरांगेंनी केलेली मागणी ही पण चेष्टाच आहे ना. फेसबुकवरची प्रतिक्रिया बघूया. अरुण कुमार मालपाणी यांची. फॉर्च्युनर घेऊन फिरणाऱ्यांना आरक्षण पाहिजे हीच सर्वात मोठी चेष्टा आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आशिष म्हैसाळकर यांनी दिली आहे. वारंवार मराठा समाजाला चिथावणी देऊन ऐन सणासुदीत राज्यातील वातावरण खराब करून मुंबईकरांना वेठीला धरून जरांगेंनी कायदा सुव्यवस्थेची चेष्टा चालवली आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया आपण वाचतोय. संदीप ढाकणे म्हणतायत, आंदोलन काय वेळ देऊन असतं का? तर सुज्ञ प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालेली आहे विश्लेषणाची आणि त्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत आहेत भाजप आमदार प्रसाद लाड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि त्याचबरोबर मराठा समन्वयक वीरेंद्र पवार. आपल्या तिघांचंही एबीपी माझाच्या 0 अवरमध्ये स्वागत. आणि पहिला प्रश्न अर्थातच भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासाठी असणार आहे की थोड्याच वेळामध्ये हे मराठा आंदोलनाचं वादळ मुंबईवरती धडकणार आहे अगदी कुठल्याही क्षणी. तर सरकारची तयारी काय आहे, किती आहे, कशी आहे? नाही, पहिली गोष्ट तर मी आपल्या या माध्यमातून वीरेंद्रजी पण इथे आहेत आणि ओबीसी महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत आणि आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला, मग ते मराठा समाजाचे असतील, ओबीसी समाजाचे असतील, एक गोष्ट फार स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणाच्याही आंदोलनाला सरकारचा विरोध नाही. फक्त सरकारची भूमिका नेहमी हीच राहिली आहे की समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, समाजामध्ये वाद निर्माण होऊ नयेत आणि सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी नियमात, कायद्याने दिलेल्या चौकटीत जे काही देणं शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे. दुसरा विषय असा आहे की माननीय मनोजदादांचं आंदोलन मुंबईत धडकणार आहे. त्याला म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली नसताना देखील दादांच्या आंदोलनाचा मान सन्मान करून सरकारने एक दिवसाची परवानगी सरकारच्या स्वतःच्या परवानगीने दिलेली आहे. माझी देखील माननीय मनोजदादांना विनंती होती, वीरेंद्रजींना पण ते माहिती आहे की आम्ही फक्त विनंती करत होतो की गणपतीच्या काळामध्ये मुंबईमध्ये लाखो भाविक येत असतात. मग ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला असतील, चिंतामणीच्या दर्शनाला असतील, सिद्धिविनायकाला असतील, अनेक मुंबईतल्या गणपती उत्सवाला येत असतात. देशातून विदेशातून पर्यटक येत असतात. अशा काळात असं आंदोलन नाही झालं
तर बरं झालं असतं, ही माझी विनंती त्यांना होती. इवन सरकारची विनंती त्यांना होती. ते आंदोलन त्यांनी 6 तारखेनंतर करावं ही देखील विनंती आम्ही केली होती. या आंदोलनात आम्ही सहभागी नेहमी आहोत, आमचं सहकार्य नेहमी असतं. याबाबतीत वीरेंद्रजी देखील दुमत करणार नाहीत याची मला खात्री आहे. परंतु ज्या वेळेला आता हे आंदोलन केलं जाईल त्या न्यायप्रविष्ट चौकटीत ते आंदोलन व्हावं. माननीय मनोजदादांनी त्यांच्या शिष्टमंडळाबरोबर जर मुख्यमंत्र्यांची चर्चा करायची नसेल तर मुख्यमंत्र्यांनी गठीत केलेल्या एका समितीबरोबर, ज्याचे विखे पाटील अध्यक्ष आहेत, उदय सामंत आहेत, अनेक मंत्री त्याचे सदस्य आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करावी. प्रसादजी, यावरती मला आपण वाटतं चर्चा करूया. आपल्यासोबत आज छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत विजय कुमार घाटगे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. पण त्याआधी आपण पुन्हा जाणार आहोत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्याकडे. तायवाडेजी, आज आपण एक मोठी घोषणा केलेली आहे साखळी उपोषणाची, आणि त्यामध्ये हे मराठा आरक्षणाचं वादळ सुद्धा मुंबईवरती घोंगावत आहे. या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया? नाही, माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की मागच्या वेळेससुद्धा दोन्ही संघटनांनी अशा प्रकारचे आंदोलन केले होते. आमच्या ओबीसी समाजाला 43 वर्ष संघर्ष केल्यानंतर जे आम्हाला 1950 पासून लागू व्हायला पाहिजे ते आरक्षण 1993 मध्ये लागू झालं. आणि या देशातील 60% असलेल्या ओबीसीला, तेव्हाच्या आकडेवारीप्रमाणे ते 52% बनत होते, फक्त 27% आरक्षण देण्यात आलेलं आहे, जे अर्ध्यापेक्षाही कमी आहे. आणि याच्याकरता आम्हाला 43 वर्ष संघर्ष करावा लागला होता. आणि आज या 60% जनतेला फक्त 27% आरक्षण मिळत असताना एवढा मोठा समुदाय जर या ओबीसीमध्ये आला तर कुणालाच काही मिळणार नाही, ही आमची भूमिका आहे. आणि दुसरं, काका कालेलकर आयोग असो किंवा मंडल आयोग असो, दोन्ही आयोगाचा जो अहवाल आहे त्यामध्ये ओबीसीमध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तायवाडेजी, मला असं वाटतं की हा मुद्दा तुम्ही यापूर्वी पण मांडलेला आहे, पण या निमित्ताने मराठा समाज आणि ओबीसी समाजाने एकमेकांशी संवाद साधण्याचा कधी प्रयत्न केलाय का? आणि संवाद आपल्या माध्यमातूनच होत असतो. त्यांना आमच्याशी संवाद साधण्याची किंवा आम्हाला त्यांच्याशी संवाद करण्याची कधी याची आवश्यकता वाटली नाही. आमच्या लोकल लेवलवरती जे लोक आहेत त्यांची आमच्याशी नेहमी चर्चा होत असते. आमच्यात आणि त्यांच्यामध्ये मित्रत्व आहे, चांगल्या उठाबैठका आहेत. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. ते जे आरक्षणाची लढत लढत आहे त्यांनी लढावी, आमचा त्याला मुळीच विरोध नाही. परंतु ज्या दिवशी ओबीसीमधनं आरक्षणाची ते मागणी करतात त्या दिवशी आमचं हे कर्तव्य आहे की आम्हाला मिळत असलेल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करणे आणि आमच्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल करणे. आणि म्हणून आम्ही सरकारलासुद्धा वारंवार म्हटलेलं आहे, जाहीररित्या आपल्या माध्यमातून सुद्धा म्हटलेलं आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. सरकारने त्यांना बरोबर आहे. आणि आपण पुन्हा एकदा मग संवाद आज एबीपी माझाच्या माध्यमातूनच घडवून आणूया. घाटगेजी, तुम्हाला असा प्रश्न आहे की पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झालेलं आहे या आंदोलनाच्या निमित्ताने सुद्धा, आणि आत्ता जे संवादाबद्दलचा मुद्दा होता या सगळ्याबद्दल आपण काय म्हणाल? लक्षात घ्या, वाशीमध्ये ज्यावेळेस मनोजदादांचं आंदोलन त्या ठिकाणी येऊन थांबलं त्यावेळेस तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यांनी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली आणि सांगितलं होतं की त्याच्या अधिसूचनेवरती अंमलबजावणी लवकरात लवकर करू. परंतु त्याच्यावरती अंमलबजावणी न झाल्यामुळं आज या आंदोलनावर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती. महाराष्ट्रातला गोरगरीब समाज या एवढ्या लांब दूर प्रवास करून सायकलवर, गाड्या, टेम्पो, ट्रका, काय मिळेल त्या वाहनानं आमचा समाज या ठिकाणी पोहोचतोय. अतिशय वाईट परिस्थितीत असताना मग आम्हाला जर तुम्ही म्हणताय की समाजाला ओबीसीतून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही, मग तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कसं काय ती अधिसूचना काढली, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून म्हणून आम्हाला काय आश्वासन दिलं? अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे. मराठा हा कुणबी आहे, कुणबी म्हणजेच मराठा. पूर्वीपासून शेती करत आलेला हा समाज विदर्भामध्ये जावा त्या ठिकाणी. बरोबर आहे. हाच प्रश्न घेऊन आपण प्रसाद लाड यांच्याकडे जाऊयात की आता हे आंदोलन वेशीपर्यंत आलेलं असताना मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकार काय प्रयत्न करत आहे? निश्चितपणे सरकार हे नेहमी पॉझिटिव्हच आहे.
माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारे मराठा समाजाला कधीच दुय्यमी भूमिका देणार नाही, आम्ही समाजाच्या बरोबर राहू. त्यामुळे तात्काळ समिती गठीत करून त्यांच्याशी चर्चा करण्याची मागणी आम्ही केली. पण काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तानोडे साहेब देखील इथे आहेत, आमच्या छावा संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र देखील इकडे आहेत. काही गोष्टीला कायद्याची चौकटी आहे. आम्ही उद्या दिलं ज्या पद्धतीमध्ये ते ह्याच्या अगोदर पण हे आरक्षण दिलं गेलं होतं आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं. आपण एक गोष्ट विचार करा, ज्या वेळेला माननीय देवेंद्रजीने हे आरक्षण दिलं त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात हायकोर्टात चॅलेंज केलं गेलं. त्या हायकोर्टाचं पर्सेंटेज कमी झालं पण त्या हायकोर्टातनं ते बाधित केलं गेलं नाही. आपण ही गोष्ट भूमिका राज्यासमोर माननीय मुख्यमंत्र्यांची मांडली पाहिजे की माननीय मुख्यमंत्र्याचा सातत्याने प्रयत्न आहे की आम्ही जे देऊ ते फर्म देऊ, ठोस देऊ. ज्या पद्धतीमध्ये शरद पवारांची भूमिका राहिली, ज्या पद्धतीमध्ये निलंगेकर पाटलांची भूमिका राहिली, बरोबर प्रसादजी, वसंतदादा ही पाटलांची भूमिका वारंवार आपल्याकडनं मांडली गेलेली आहे, परंतु आता या क्षणी या आंदोलनाच्या अनुषंगाने कोण चर्चा करणार आहे आंदोलकांशी? एक मिनिट ऐकून घ्या. या आंदोलनाला आम्ही पॉझिटिव्ह बघतो आहोत. या आंदोलनाला आम्ही त्यांना मदत करण्याची भूमिका घेतो आहोत. मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे, सरकार पॉझिटिव्ह आहे. दादांशी चर्चा करून यामधनं मार्ग कसा काढता येईल, कोर्टात ते टिकेल कसं, याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. मी आपल्याला सांगतो, अनेक बैठकांना मी होतो, माझ्याबरोबर अनेक नेते बरोबर, आज सरकार चर्चेमध्ये मदतीच्या त्यावेळेला पवित्र्यात आहे असा आपला मुद्दा आहे. तर घाडगेजी, तुम्हाला असं वाटतं का की सरकार मदतीच्या पवित्र्यात आहे, संवाद साधण्याच्या पवित्र्यात आहे? नाही, मायबाप सरकार म्हणून समाजाच्या या मागण्याकडे अतिशय गांभीर्याने त्यांनी बघितलं पाहिजे. राज्यातला मराठा समाज आपल्या दारात येतोय आणि या राज्यातल्या मराठा समाजाला आपण न्याय द्यावा. जर मराठा समाज कुणबी नाही असं तुम्ही म्हणताय किंवा ओबीसी मध्ये त्यांना मिळू शकत नाही असं म्हणताय, मग 57 लाख नोंदी हुडकून देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळात झालेलं आहे. अनेक पोरांना कुणबी सर्टिफिकेट मिळालेले आहेत. तुमची शिंदे समिती त्यावेळेस तुम्ही स्थापन केलेली त्या समितीनं त्या ठिकाणी राज्यभर काम केलेलं आहे. 57 लाख नोंदी सापडल्या. नोंदीच्या आधारावरती अनेक विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी ओबीसी म्हणून आमच्या लोकांचे ऍडमिशन झाले. अनेक लोकांचे पुन्हा व्हॅलिडिटी तुम्ही थांबवल्या. अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कशासाठी करताय? आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा अधिकार आहे. घाडगेजी, यामध्ये एक आम्हाला त्या प्रश्न आहे की अधिकारात तुम्ही जायचंय. तत्कालीन मुख्यमंत्री असं म्हणता, जो संकेत अर्थाचा एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने असतो, परंतु त्यांनी त्याची अंमलबजावणी का नाही केली, याबद्दल तुम्ही कधी संवाद साधलाय त्यांच्याशी? नाही, आम्ही तेच म्हणतोय. मग आमची त्या वाशीमध्ये फसवणूक झाली का? आम्ही विश्वास ठेवला, अधिसूचना काढल्याच्या नंतर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. मुळात ही तुम्ही आमची त्यांचं मागणी नाव होती. सुद्धा घेत नाही, तत्कालीन मुख्यमंत्री असं नाही, म्हणता. का बरं? एकनाथ शिंदे साहेब म्हणतो मी, एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याची अंमलबजावणी करा, हेच आम्ही म्हणतोय ना आज. त्यावेळेस पण तेच बोललेलो आहे. त्याच्यानंतर 1.5 वर्ष 6 पण महिने मग आमचं तुमची आंदोलन फसवणूक चाललेलं आहे शिंदे राज्यभर. साहेबांनी केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का कुठेतरी? त्या सरकारमध्ये जेवढे कोणी सर्व मित्रपक्षी असतील त्या सगळ्या लोकांकडून आमची फसवणूक झालेली आहे. 57 लाख नोंदी कुण्या आधारावर तुम्ही काढल्या? समाजाला 57 अर्थात, लाख पण त्या नोंदी कुण्या सरकारचे आधारावर प्रमुख दिल्या? एकनाथ शिंदेच होते. नक्कीच, कारण तुमची जबाबदारी. आज जसं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मी प्रश्न विचारतो त्या पद्धतीने आम्ही त्यावेळेस त्यांनाही विचारला होता. आज राज्याचे नाही, प्रमुख पण आहेत, मुद्दा राज्याचे तोच तुम्ही आहे की पालक आहेत. नोटिफिकेशन नंतर तुम्ही कधी चर्चा केलीत का त्यांच्याशी? नक्कीच, वारंवार आमच्या चर्चा झालेल्या आहेत. मनोज दादांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने चर्चा केला. त्यावेळेस आताचे मंत्री, त्यांचे सामाजिक न्याय मंत्री, त्यांनाही सुद्धा मनोज दादांनी सांगितलं की बाबा व्हॅलिडिटी रोखल्या जातात राज्यातल्या आमच्या पोरांच्या, आणि शिंदे समितीनं काम बंद केलेलं आहे नोंदी सापडण्याचं, नोंदी हुडकण्याचं. ते आमचं म्हणणं आहे आणि नोंदी हुडकून द्या. आता हैदराबाद गॅजेटचा विषय आहे, सातारा संस्थांचा आहे आणि बॉम्बे गॅजेटचा विषय आहे. ह्या 3 विषयावर आज सरकारनं बोलायला पाहिजे आणि सरकारनं त्या गोष्टीवर काम करावं. आमची विनंती आहे की मराठा समाज आता बोटावर मोजण्या इतका राहिलेला आहे त्या ओबीसी मध्ये जायचा. बऱ्यापैकी समाजाला ओबीसी सर्टिफिकेट मिळालेले आहेत. आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि थोडक्यासाठी हा विनाकारण वाद नाही झाला पाहिजे. ओबीसी नेत्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला वाटते आमच्यात येऊन तुम्ही एवढा बलाढ्य ठीक आहे समाज येऊन घाडगेजी, आमचं काय पुन्हा एकदा आमचं प्रसाद काय लाड काय यांच्याकडे घेताय? आपण जाऊया. तर मुख्यमंत्री सातत्याने प्रसादजी म्हणतायत की दोन्ही बाजूला अन्याय होणार नाही, ओबीसींवरती किंवा मराठा यांच्यावर. मग नक्की सोल्युशन काय आहे या प्रश्नावरती? नाही, मी विजयदादाला मी एकच सांगू इच्छितो की विजयदादा, ज्या वेळेला माननीय एकनाथरावजी शिंदेनी त्यांची भूमिका मांडली, तुम्हाला नोटिफिकेशन दिलं, वाशीमध्ये जो तुमचं आंदोलनाला त्यांनी येऊन संबोधित केलं, त्याचा सन्मान ठेवून शिंदे समितीच्या माध्यमातून 56 लाख नोंदी मिळाल्या, हे आपण देखील मान्य करता. राहिला प्रश्न हैदराबाद गॅजेटचा, सातारा संस्थानांचा आणि बॉम्बे गॅजेटचा, या विषयावरती सातत्याने आपण आलेल्या शिष्टमंडळाबरोबर लीगल चर्चा देखील अनेक वेळा झाल्या.
माझी विनंती दादांना विजयदादांना नेहमी तीच राहिली आहे की दोन्हीही समाज हे महाराष्ट्रातले समाज आहेत. आज आपण काही एकमेकांविरुद्ध भांडायला उभे राहिलो का? तो नाही. ओबीसी समाजही आमच्याबरोबर आहे, मराठा समाजही आमच्याबरोबर आहे. सातत्याने शिंदेसाहेबांनी जी भूमिका घेतली ती तेव्हाची सरकारची भूमिका होती. सरकारच्या भूमिकेला सरकार आजही कटिबद्ध आहे. आमचं म्हणणं तुम्ही फक्त समजून घ्या विजयदादा. आम्ही जे तुम्हाला म्हणतो आहे त्याचे कदाचित आपल्यापर्यंत ते आर्बिट्रेट होताना कदाचित मला वाटतं की आम्ही कुठेतरी कमी पडत असू किंवा तुम्हाला समजण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असू. परंतु हे करत असताना आपल्याला न्यायप्रविष्ट केस ज्या वेळेला होईल, न्यायालयात कोणतरी जाईल आणि त्यावेळेला जे समाजाला दिलेला जो शब्द आहे तो कुठे कमी पडू नये, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. सातत्याने आम्ही म्हणतो आहे की आम्ही समाजाबरोबर आहेत, समाजाबरोबर जाणार आहोत. पण या सर्व ज्या चर्चा आहेत, आम्ही मनोजदादांशी देखील बोलायचा प्रयत्न केला, मनोजदादांना निरोप दिला. मनोजदादांना हे देखील म्हटलं की तुम्ही तुमची एक 10 जणांची समिती गठीत करा, सरकारबरोबर ह्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येईल तो काढू, आपण ओबीसी समाजांच्या लोकांबरोबर बसू. बघा, कुठलीही गोष्ट आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आपण मावळे आहोत. पण जरांगेंनी मान्य केलं नाही का 10 लोकांची चर्चेने समिती झाल्या, बनवणं? ज्या प्रसादजी, गोष्टी जरांगेंनी ठरवून केल्या 10 गेल्या. लोकांची समिती बसवणं मान्य केलं नाही का? त्याच्यामध्ये मला कल्पना नाही. मी अनेक वेळा या माध्यमातून आवाहन केलं, दादांना निरोप देखील दिले, दादांच्या काही लोकांच्या माध्यमातून निरोप दिले. एकदा फक्त माझं दादांशी बोलणं झालं होतं, त्यावेळेला देखील दादा म्हणाले होते की तुम्ही आमच्या आंदोलनाबरोबर या. मी त्याला फोनवरती म्हटलं होतं, गंगाधरच्या फोनवरनं फोन होता, मी त्यांना म्हटलं होतं की दादा आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. पण मग फक्त अशी माझी तयारी एवढीच नाहीये का विनंती मनोज आहे जरांगेंची? हे की कुठेतरी आम्ही- दिसतंय का यातनं? आम्ही संघर्ष त्याच्याबद्दल विजयदादा सांगू नक्कीच शकतील. आपण विजयजींना हा मॅडम, प्रश्न विजयदादा घेऊन सांगू जाऊया शकतील की का विजयजी तयारी ज्या नाही? पद्धतीने समितीबद्दल बोलतायत प्रसादजी, तर अशा समितीसाठी संवादासाठी मराठा समाजाची तयारी नाहीये असं यातनं प्रतीत होतंय. असं कोण म्हणतंय? मनोज दादांनी तर समितीला चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत. एका विषयाला तुम्हाला एक मिनिट. नाही विजयदादा मला बोलू दे एक मिनिट. विजयदादा, माझे म्हणणं एवढंच आहे की याच्यामध्ये कोण तयार आहे कोण नाही आहे या मीडियाच्या नादाला आपण न लागता आपण स्पष्ट चर्चा केली पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की याच्यामधनं मार्ग काढला पाहिजे. सरकार पॉझिटिव्ह आहे. सरकारच्या भूमिकेबद्दल आम्ही म्हणतोय. आम्ही तुम्हाला हेही म्हणतोय की सरकार जर कुठे कमी पडलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्ही छोटे असलो तरी तुमच्याबरोबर आहोत. त्याच्यामुळे कुठेतरी आपण पुढे गेलो पाहिजे आणि पुढे जाऊन हा विषय चर्चेला आणला पाहिजे. विजयजी, तुम्ही तयार आहात का 10 लोकांची समिती बनवून माझं सरकारशी आणि ओबीसींशी चर्चा करायला? एक लक्षात घ्या, माझं एवढंच म्हणणं आहे, 2 महिन्यापूर्वी आंदोलनाची तारीख जाहीर झाली, मनोजदादांनी केली. त्या ठिकाणी चर्चेला कुणीही येऊ शकतं अशा पद्धतीचं आव्हान मनोजदादांनी त्या ठिकाणी अंतर्वाली येऊन केलं होतं. मग मला सांगा, आंदोलनाच्या अगोदर तुम्ही 1 दिवस अगोदर तुम्ही चर्चेला यायला तयार नाही, तर ज्यावेळेस मनोजदादा तिकडून निघाले इकडं मुंबईच्या दिशेनं, मग चर्चा सुरू झाल्या, आम्ही चर्चेला तयार होतो. गाडगे मला साहेब, एक आपण ऐका ना. गाडगे साहेब, मला एकच म्हणायचं माझं ऐका साहेब, तुम्ही. एकच गाडगे साहेब, एकच याच्यामध्ये मिनिट. उदय सामंत साहेबांनी, विजयदादा ऐक ना, विजयदादा, आपल्या उदय सामंत साहेबांनी 2-3 वेळा साहेबांची भेट घेतली, मनोजदादाची. अनेक मंत्री येऊन भेटून गेले. प्रसादजी, मला तुम्हाला वाटतं की क्षणभर याच्यामध्ये थांबवते. कुठेतरी तुमचं कम्युनिकेशन गॅप आहे. तुमच्याकडे आम्ही लगेचच येतो. आपण पहिल्यांदा विजयजींचं बोलणं ऐकूया. विजयजी, अजिबात कम्युनिकेशन गॅप नाही, परंतु आंदोलनाच्या निघण्याच्या अगोदर, अंतर्वाली सोडायच्या अगोदर मी चर्चेसाठी तयार आहे या शब्दात मनोजदादांनी सांगितलं होतं. कुणीही चर्चेसाठी आलं नाही. ज्यावेळेस मनोजदादांनी अंतर्वाली सोडली त्याच्यानंतर ह्या चर्चा सुरू झाल्या, आम्ही चर्चेला तयार आहोत. आता मनोजदादांनी असं सांगितलं की जे काय चर्चा करायची ती मुंबईत बोलू. मग मुंबईत येऊ द्या ना प्रसादजी काय म्हणाले याला? त्यांच्या प्रश्नाला कसं उत्तर द्याल तुम्ही? न्यायासाठी मुंबईला येत आहेत पोरं. त्या बघा, पोरांना हे बघा, असं आहे. ऐकून घेतलं पाहिजे. नाही एक गोष्ट आहे की मनोज दादा मुंबईला निघाले आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो. दादा आल्यानंतर दादांबरोबर निश्चितपणे त्याची चर्चा करायलाच पाहिजे आणि चर्चा केली जाईल. दादांचं समाधान होईल, संघटनेचं समाधान होईल, समाजाचं समाधान होईल, अशा पद्धतीतला मार्ग निघाला पाहिजे. ही देखील माझी भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. आणि निश्चितपणे मला पूर्णपणे खात्री आहे, दोन्ही समाजाला एकत्रितपणे विचार करून, मराठा समाजाचा सन्मान ठेवून, ओबीसी समाजाचा सन्मान ठेवून हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर देखील समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहील. समाजाच्या मागे सरकार उभे राहील अशा पद्धतीतला मुंबईतच होईल असं दिसतंय. तुम्हाला क्षणभर थांबवते आणि एक प्रश्न घेऊन मी आता तायवाडेजींकडे जाते की या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाज जेव्हा आंदोलनासाठी एकत्र येतो तेव्हा ओबीसी समाजा बाबतीमध्ये मात्र असं चित्र दिसतं की नेते एकत्र नाही आहेत. म्हणजे तुम्ही, भुजबळ आणि त्याचबरोबर हाके हे वेगवेगळ्या दिशेने तसं चित्र का दिसतं?
नाही, असलं काही चित्र नाही आहे. ती मंडळी राजकीय मंडळी आहे, आम्ही सामाजिक मंडळ आहोत. आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका ही वेगळी असते, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची भूमिका ही वेगळी असते. सामाजिक क्षेत्रातनं जेव्हा आंदोलन उभं राहते तेव्हा राजकीय नेते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत जुळत असतात, कारण लोक एकत्र आल्याशिवाय नेते प्रश्न मांडू शकत नाही. जेव्हा हे आंदोलन आमचं त्या लेवलपर्यंत जाईल, नक्कीच आम्ही सर्व लोक एक राहू, कोणी वेगवेगळे नाही आहे. ही पॉप्युलेशन आमची एवढी मोठी आहे की एवढ्या नक्कीच मोठ्या तायवाडेजी, population चं तुमचा मुद्दा नेतृत्व मी कळलेला आहे एकटा आणि करू शकत आज नाही. या सगळ्या विषयावरती आपण तिघांनीही आपला वेळ दिलात आणि त्याचबरोबर चर्चा केलीत, त्याबद्दल तिघांचेही खूप खूप आभार. तर याबरोबरच आपला आजचा हा चर्चेचा भाग संपलेला आहे. आमच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर दिलंय हे पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरकडे. एकूण 42,000 मतं आज आली आणि त्यामध्ये मनोज जरांगेंचा आरोप पटतो का याला उत्तर देताना 85% लोकांनी होय असं म्हटलेलं आहे आणि 15% लोकांनी म्हटलंय की हे पटत नाही. आणि यानंतर आपण जाणून घेऊयात एबीपी माझाची संपादकीय भूमिका आणि त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता, पूर्वी 2023 पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची मनोज जरांगेंची ही 8वी वेळ आहे. त्यातही लोकसभा निवडणुकीच्या आधी 5 तर निकालानंतर 3 वेळा त्यांनी आंदोलनं केली. या संपूर्ण काळात एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. मधल्या काळात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. भाजप एकट्याच्या जीवावर बहुमताजवळ पोहोचला. एकनाथ शिंदेंऐवजी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. जुलै 2024 नंतर म्हणजे जवळपास 12-13 महिन्यांनंतर जरांगेंनी पुन्हा आंदोलन सुरू केलंय आणि मुंबईच्या वेशीवर ते पोहोचले आहेत. सरकार संवादासाठी तयार आहे असं मंत्री म्हणत तर आहेत, पण हा संवाद होताना मात्र दिसत नाहीये. संघर्ष टाळण्याचा सरकारचा नक्कीच प्रयत्न असणार, पण मनोज जरांगेंची मुंबईकडे आगेकूच सुरूच आहे. एकदा का ते मुंबईत आझाद मैदानात आंदोलनासाठी आले की सरकारला त्यांना वापस पाठवणे सोपे नसेल. त्यात दुसरीकडे ओबीसींमध्ये अस्वस्थता वाढताना दिसते. शासन दोघांच्याही हिताचा विचार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली असली तरी सरकारच्या मनातील हित, ओबीसींच्या मनातील हित आणि जरांगेंच्या मनातील हित हे वेगवेगळं आहे. पडद्यामागे सरकारचे प्रयत्न सुरू असतीलही, पण हे प्रयत्न गावागावात राहणाऱ्या मराठा आणि ओबीसी समाजापर्यंत पोचतायत का ह्याबद्दल शंका आहे. त्यामुळे हे वादळ जर थांबवायचे असेल तर विन विन तोडगा शोधणं फडणवीस आणि जरांगे दोघांसाठीही गरजेचं असेल. धन्यवाद सरिता. आज 0 आवर मध्ये इतकंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.